मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा रमेश चेन्नीथला यांनी ही घोषणा केली आहे। मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चेन्नीथलांनी ही माहिती दिली आहे। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची चेन्नीथलांची माहिती आहे। पालिका निवडणुकीमध्ये मविया किंवा इतर कोणीही सोबत न जाण्याचा काँग्रेसचा निर्णय झालाय आणि आता त्यामुळे मनसे आणि त्यासोबतच महाविकास आघाडी यापैकी कुणाशी काँग्रेसची युती होणार नाहीये। काँग्रेस आता मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भात आता स्पष्ट माहिती दिली आहे, घोषणा केली आहे। महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी या संदर्भात आज घोषणा केलेली आहे। मुंबईमधल्या काँग्रेसच्या शिबिरामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा ठाम विरोध होता, मात्र ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत त्यांची युती होऊ शकते अशी एक शक्यता होती, मात्र आता ती शक्यताही मावळली आहे। काँग्रेसने मुंबई महापालिकेमध्ये एकट्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याचं आता निश्चित केलेलं आहे। खरं तर काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांचा तसा सूर होता आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावरच निवडणूक लढणार आहे। विजय वडेट्टीवार यांनी देखील यापूर्वी या संदर्भात माहिती दिलेली होती आणि आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथला त्यांनी मुंबईच्या काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये आजच्या शिबिरामध्ये या संदर्भात घोषणा केलेली आहे। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एका बाजूला दोन ठाकरे एकत्र येतात। जरी या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी ज्या प्रकारे भेटीगाठींचा सिलसिला सुरू आहे त्या दृष्टीने कधीही ती घोषणा होऊ शकते। दुसरीकडे महायुती म्हणून आम्ही लढणार असल्याचं भाजपकडून शिंदेंकडून वारंवार सांगितलं जातंय। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये एका बाजूला भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांची महायुती, दुसऱ्या बाजूला दोन्ही ठाकरे आणि विरुद्ध काँग्रेस अशी ही सगळी लढत होऊ शकते। अर्थात दोन्ही राष्ट्रवादींची भूमिका काय असणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्याला देणार आहेत। राजू, अखेर काँग्रेस स्वबळावरच निवडणूक लढणार आहे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे। अगदी आपण पाहतोय की मुंबई काँग्रेसची आज कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेमध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावरती लढल्या जाणार आहे आणि तशी माहिती जी आहे ते काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज या ठिकाणी सर्व नेते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की नेमकं काय होणार आहे, मुंबई महानगरपालिका ही महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये लढली जाणार की स्वबळावरती लढली जाणार आहे। मात्र आज स्पष्ट जे आहे ते चित्र पाहायला मिळते की मुंबई महानगरपालिका जी आहे ती काँग्रेस स्वबळावरती लढणार आहे। काल बिहारचा जो आहे तो निर्णय आल्यानंतर आपण पाहतोय की कुठेतरी आपण पाहायला मिळतंय की मोठ्या प्रमाणात काँग्रेसवरती टीका झाली होती आणि काँग्रेसचा आजचा निर्णय आहे। वर्षा गायकवाड सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्या घोषणा करणार आहेत। वर्षाताई, आज तुमची बैठक पार पडलेली आहे, स्वबळाचा नारा जो आहे तो देताना पाहायला मिळतोय। लक्ष्य 2026 जे आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई काँग्रेसच्या वतीने जे आहे त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे। पूर्ण दिवसभरामध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांना विविध जे आहे ते त्या ठिकाणी राजकीय विश्लेषक असतील किंवा विविध विचारवंत असतील हे या ठिकाणी येतील आणि आपापले विचार कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत। काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका आहे किंवा स्थानिक लेवलला हा निर्णय घ्यावा असं ज्यावेळी AICC सांगते त्यावेळी आम्ही AICCला ही गोष्ट सांगितलेली आहे। कारण शेवटी आज आमचे AICCचे प्रभारी आदरणीय रमेश चेन्नीथला साहेब पण या ठिकाणी आहेत, UB व्यंकटेश साहेब सुद्धा आमचे या ठिकाणी आहेत, आमचे सेक्रेटरी BM संदीप साहेब आणि बाकी सगळे मंडळी या ठिकाणी आहेत। आम्ही त्यांच्यासमोर हे म्हणणं मांडलेलं आहे की मुंबई काँग्रेसच्या वतीने आमचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये हे इलेक्शन जे आहे ते आपण स्वबळावर लढलं पाहिजे आणि आमचे जे समविचारी काही विचार जे पक्ष असतील जसे काही RBIचे गट जे आमच्याशी त्या ठिकाणी येऊन आमच्याशी जे आहे ते आघाडी करायला तयार आहेत किंवा इतर जे आमच्याशी आघाडी करायला तयार आहेत त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या विषयावरती बोलू आणि त्यांच्याशी आमची आघाडी कसे होईल या संदर्भामध्ये आमचं वाचन आहे बोलणं। त्याचप्रमाणे आमची नेहमी नैसर्गिक आघाडी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत राहिलेली आहे, त्यांच्याशी सुद्धा आम्ही या विषयावर चर्चा करू। पण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे। कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत इलेक्शन लढलं होतं, तुम्ही 17चं बघा त्या ठिकाणी इलेक्शन बघितलं तर त्या काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि शेवटी हे इलेक्शन कार्यकर्त्याचे आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत चाललेला भ्रष्टाचार, मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललेलं मोठं कॉन्ट्रॅक्ट, त्या ठिकाणी जे काय म्हणतात त्याला, त्याच्या एक लॉबी तयार झालेली आहे जी लॉबी मंत्रालयातून चालते. दुर्दैवाने मुंबईकरांचा पैसा हा शून्य काम चालू असताना सुद्धा हजारो करोडच्या रुपयाच्या माध्यमातून जो आहे तो लोकांना देण्याचं एक मोठं फंडिंग चाललेलं आहे. या व्यतिरिक्त या माध्यमातून ते पक्षाला काही फंडिंग चाललेलं आहे ज्याच्यामुळे मुंबईकरांवर अन्याय होते, कारण मुंबईच्या कष्टाचा घामाचा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इतर कोणाला देण्याचं जे काम चालले ते सगळी भ्रष्टाचाराची प्रकार त्या ठिकाणी उघड करण्याचं काम करणार आहोत. आणि बळाचा नारा देत आहे त्याला कुठेतरी मनसेमुळे तुम्ही नारा देताय? असं आहे की आमची भूमिका मी मागे पण काळामध्ये भूमिका एक स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे, आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या सुसंस्कृत आमच्या संस्कृतीला त्याची भाषा नाही. आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे, पण जो प्रोग्राम कॉमन मिनिमम असला पाहिजे तो सर्वांसाठी असला पाहिजे, संविधानाच्या धागातून असला पाहिजे. बरोबर. तर काँग्रेसनं आता स्वबळाचा नारा अखेर जाहीर केलाय, त्याची घोषणा केलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, काँग्रेसचं खूप तळ्यात मळ्यात होतं, त्यांचा निर्णय होत नव्हता, खास करून मनसेला त्यांचा ठाम विरोध होता. अखेर त्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया? सर, काँग्रेसने हे सगळं बघूनही, आता बिहारचं एकंदर चित्र बघूनही स्वबळाचा नारा दिला असेल आणि त्याच्यासाठी लागणारी कारण ही आता मला वाटतं वर्षाताईच बोलत होत्या, हो, त्या वर्षाताईंनी पण ते सांगितलंय. आता तेवढी स्वायत्ता तर प्रत्येक पक्षाला आहे, कोणी कोणाबरोबर जावं किंवा कोणी एकटं राहावं. काँग्रेसच्या त्या तयारी असतील अधिकृत हो, तर नक्की आमचा पक्षप्रमुख पण विचार करतील, कारण या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका असतात संस्थांच्या त्या तिथल्या लोकल प्रश्नावर जास्त असतात. त्यामुळे पक्षप्रमुख आणि जर त्यांचं असं म्हणणं पण असेल की नाहक याला मारलं जातं, त्याचा हकनाक कोणालाही मारलं नाही जात, त्या पद्धतीने आता या मुंबईत ज्या आम्ही बिहारवरनं येऊ, आम्ही युपीवरनं येऊ आणि आम्ही आमचा महापौर बसू, हा जो कॉन्फिडन्स, म्हणजे जिथे आमचा नेटिव्ह प्लेस आहे, आम्ही जाऊन तिकडे सांगू शकतो का आम्ही बसू म्हणून? तुम्ही सोबत या, सोबत राहा, तुमचे हक्क आतापर्यंत आम्हीच अबाधित ठेवले, तसंच असतं तर केव्हाच केलं असतं, पण तसं होत मात्र नाही. किशोरीताई, महायुती समोर तुम्हाला लढा द्यायचा आहे, मग ते काँग्रेस असो की तुम्ही असो, जर एकत्रित लढलं तर जास्त फायदा होईल असं तुम्हाला वाटत नाही का? की असं वेगवेगळ्या पद्धतीने लढण्यामुळे मतांमध्ये फूट पडण्याची भीती वाटत नाही का तुम्हाला? असे जर वर्गीकरण झालं तर फूट पडतेच, पण भीती वाटते म्हणून उतरायचं ते असं होत नाही. साम नाम दंड भेद करून आम्ही निवडणुकीला उतरत असतो. पण काँग्रेसकडून जो काही विरोध आहे तो मनसेला जास्त दिसतोय, ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला नाही, तर त्यामुळे या गोष्टीमुळे काँग्रेस दूर गेली असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याच्या अनेक अजून कारणं वेगवेगळी आहेत, त्यामुळे एकच कारण असू शकत. काय कारण आहेत? काय कारण आहे तीच आम्हाला नाही, आता त्यांनी सांगितलं ना, यांनी ती कायम आमच्या सोबत राहिलेली लोक आहेत आणि त्यांना कुठेही असुरक्षित वाटता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. असुरक्षित तर कुठेच नाही, मुंबईत तर नाहीच नाही. बघू आता पुढे काय होतं. पण तुम्ही तसा काही प्रस्ताव काँग्रेसकडे दिला होता का सोबत येण्याचा? नाही, आता ते आज आम्हाला कळेल दिला आहे की नाही, बोलतायत की नाही कळेल. पण उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका होती? काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही? साहेबांचं नेहमी असं जे आले सोबत त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं, ते कधी त्यांनी, पण आमच्यातच राहून आमच्याच पाठीत जर तुम्ही खंजीर करणार असाल
तर मात्र मग थोडंसं वेगळं हे केलं जातं. पण साहेब असे डायरेक्ट कुठले निर्णय घेत नाहीत. आम्ही वाट बघू. किशोरीताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर काँग्रेस दूर जाण्याची कारणं वेगवेगळी आहेत, केवळ मनसे नाही असं किशोरी पेडणेकर म्हणतात. मात्र आता काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे. वर्षा पेडणेकर यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. वर्षा गायकवाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळी वाद करणं किंवा मारामारी करणं या सगळ्या गोष्टी आमच्या संस्कृतीमध्ये बसत नाही आणि त्यामुळे आमचा विरोध होता आणि त्यानुसार आता आम्ही आमचा स्वबळाचा नारा दिलेला आहे. जो संविधानाला मानत नाही, आम्ही अशा पक्षावर जाऊ शकत नाही जो एका काय म्हणतात होता असं म्हणजे हुकुमशाही मारण्याची भाषा करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्याबरोबर जाणार, जे कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवणार आम्ही त्यांच्याबरोबर जाणार. असं नाही ना, आम्ही केलं ना मधल्या काळामध्ये, इंडिया अलायन्समध्ये केलं, महाविकास आघाडीमध्ये केलं, पण तिथे विचार तरी जुळले पाहिजे, संविधानाचा धागा तरी असला पाहिजे. त्यामुळे त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा, तो त्यांच्या पक्षाचा विषय, तर त्यांनी निर्णय घ्यावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.